मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजेंद्र दाते पाटलांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे। दाते पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत मराठा समाजाकडून सरकारला इशारा देण्यात आलाय। दाते पाटील यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आलाय। दरम्यान मराठा बांधव आक्रमक झाले असून सरकारने काढलेल्या कथित फसव्या जीआरची होळी करण्यात आली आहे। तसंच हैदराबाद गॅजेट म्हणजे गाजराची पुंगी आहे अशी टीकाही करण्यात आली आहे। दाते पाटलांच्या त्यागाची आणि त्यांच्या वयाची सरकारने दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयापाशी राजेंद्र दाते पाटील जे की मराठा अभ्यासक आहेत, अनेक वर्षाचा त्यांचा हा दांडगा अनुभव आहे, अनेक लढे त्यांनी लढलेले आहेत। आज मात्र त्यांचा उपोषणाचा 8वा दिवस आहे, अन्नत्याग केलेला आहे, पाणी देखील घेत नाही, त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची तब्येत जी आहे तर खालवत चाललेली आहे। मात्र प्रशासनाने अजूनही कुठे त्यांची दखल घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा बांधव आहेत। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। आज तुम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे, काय मागणी आहे तुमची? बघा, गेल्या 4 वर्षापासून जे आपलं महाराष्ट्र सरकार आहे ते सतत मराठा समाजाला लबाड बोलतात। आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही अमुक केलं, तमुक केलं, इतके जी आर काढले, एवढे आश्वासन दिले, पण ही सगळी आश्वासनं जी आर ही काही मराठा समाजाच्या कामाच्या नाही। या कुठल्याही जी आरमुळं किंवा आश्वासनामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही। आत्ता नवीनच भूत काढलं की बाबा हैदराबाद गॅजेटमुळं सगळ्या मराठवाड्यात राहणाऱ्या मराठ्याला कुणबी झाला असं म्हणले, परंतु ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्याकडे गेलो की बाबा आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या, त्यावेळेस अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला की जर तुमची वंशावळी नाही, जर तुमचं तिथं कुठलाही कुणबी नावाचा प्रूफ नाही तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही। हीच थोडं खंत वाटते की सरकार दखल घेत नाही, कारण त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या त्यागाचा त्यांनी विचार करायला पाहिजे की ते समाजाकरता काय करतायत आणि ते फक्त स्वतः करता नाही, नाख्या समाजाकरता त्यांची मागणी आहे ना, तर त्यांनी सरकारने कुठेतरी दखल, अरे एक प्रशासक येऊन भेटू शकत नाही, ही किती खंताची बाब आहे, लाजिरवाणी गोष्ट, लाजिरवाणी। संजय रेले।